नमस्कार। आज आपण बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय घडामोडी, निषेध आणि संभाव्य प्रभावांचा एक सविस्तर आढावा घेणार आहोत। 2025 च्या नोव्हेंबरमध्ये एका कृष्ण वळणाने बांगलादेशची राजकीय पार्श्वभूमीच अचानक बदलली आहे। सध्या बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ तीव्र झाला आहे। याच घडामोडीचा आढावा पुढे आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। सध्या बांगलादेशमध्ये काय सुरू आहे। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। 17 नोव्हेंबर 2025 रोजी इंटरनॅशनल क्राइम्स ट्रायब्युनल बांगलादेश म्हणजेच ICTBD ने बरखास्त पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। या निर्णयामध्ये 2024 मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या निर्गुण हत्यांची जबाबदारी हसीना यांच्यावर ठेवण्यात आली आहे। न्यायालयाने म्हटलेलं आहे की त्यांना हत्येचा आदेश त्यांनी दिला आणि लक्षित लोकसंख्येवर हवाई हत्यारांचाही वापर करण्यात आला आणि त्याचे निर्देश हसीना यांनी दिले होते। ही ट्रायल प्रक्रिया जी आहे ती इन अब्सेंटिया म्हणजेच हसीना या कोर्टात उपस्थित न राहता झाली आहे आणि आता असा निष्कर्ष अनेकांनी काढलाय पक्षपाती, राजकीय प्रेरित आणि फेक ट्रायल असल्याचा हा आरोप आहे। बरं, आता यावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत, विरोध, निषेध आणि सरकार विरुद्ध तीव्र रिॲक्शन समोर आल्या। त्या सुनावणीनंतर अवामी लीग म्हणजेच हसीना यांची पार्टी, ज्याला AL म्हणतो, हसीना यांच्या पक्षाने या निर्णयाला गैरकानूनी म्हटलंय आणि मोहम्मद युनूस जे तिथले तत्कालीन आत्ताचे पंतप्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार हल्ला केलाय। ALनं म्हणजेच अवामी लीगनं युनूसला गैरकायदेशीर, कब्जाधारी आणि किलर फॅसिस्ट असं टोपण नाव दिलंय। ALने 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व जिल्हा आणि उपजिल्ह्यांमध्ये रॅली, मोर्चे, प्रदर्शन आणि प्रतिकार मार्गांद्वारे देशव्यापी आंदोलन आयोजित करण्याचा इशारा दिलाय। अवामी लीगच्या मतानुसार हा सर्व प्रकार प्री प्लॅन कट ज्याला आपण म्हणतो त्याद्वारे हसीना आणि अवामी लीगला आगामी निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी रचण्यात आलाय। अवामी लीग म्हणते की हा ट्रायल फक्त एका स्टेज मॅनेज नाटकाचा भाग आहे। या सर्व घटनांमुळे परिणाम असा झाला की देशातील दैनंदिन जीवनात गोंधळ निर्माण झाला आहे। अनेक ठिकाणी प्रदर्शनं, बातम्यांमध्ये तणाव, रस्ते बंदी, वाहतूक बंद आणि सुरक्षा बलाची तैनाती अशाच बातम्या तिथे सुरू आहेत। युनूस सरकारनं या ट्रायब्युनलच्या निर्णयानंतर हसीना यांना भारतातून प्रत्यार्पित करण्यासाठी एक राजनीतिक पत्र देखील पाठवलं। यामुळे भारत बांगलादेश संबंधात देखील तणाव वाढण्याची शक्यता आहे। काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था म्हणजेच तसेच युनायटेड नेशन UN यांनी या ट्रायल प्रक्रियेचा निंदा केली आहे आणि न्यायालयीन स्वातंत्र्य आणि न्यायाची पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशमधील लोकशाही, न्यायव्यवस्थेवर आणि आगामी निवडणुकीच्या भरोशावर मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। काही विश्लेषक असं सांगतात, जर हा तणाव पुढे वाढला तर देशातील स्थिरता, आर्थिक गुंतवणूक आणि सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते। पुढच्या काही दिवसांमध्ये कोणत्या पैलूंवर लक्ष द्यावं लागेल, काय येऊ शकतं, विरोधाचं काय स्वरूप असू शकतं तेही आपण पाहूया। तर अवामी लीग आवाज उठवत आहे तर सरकार देखील रिस्पॉन्स देत आहे। हे आंदोलन केवळ राजकीय प्रश्नापुरतं आणि प्रदर्शनापुरतं न राहता अशांतता, बंद, अर्थकारणावर परिणाम, प्रवासी, कामगार, सर्वसाधारण नागरिकांवरही त्याचे परिणाम होऊ शकतात। निवडणुकांचे आता आराखडे पुढे 2026 मध्ये निवडणुकीचं मोठं आयोजन इथं असणार आहे। या पार्श्वभूमीवर अवामी लीग आणि इतर राजकीय पक्ष तसेच सरकार असे कोणतेही पाऊल हे देशाच्या भवितव्याला ठळकपणे प्रभावित करू शकते। आंतरराष्ट्रीय दबाव, प्रत्यार्पण आणि राजनैतिक गुंतागुंती कशा प्रकारची आहे, तर भारताचा प्रतिसाद काय असेल, मानवाधिकार संस्थांचा दबाव वाढेल का, यावर देशाची विदेश धोरणं आणि अंतर्गत राजकारण देखील अवलंबून आहेत। सामाजिक आणि मानवीय परिणाम काय असू शकतात। 2024 मधील दमनाचे आरोप, हजारो मृत्यूंची संख्या, या सर्वांची सामाजिक जखम सर्वसामान्य जनतेवर आहे। न्याय, पीडितांची मदत, मानवाधिकार या मुद्द्यांवर आता लक्ष राखणं आवश्यक आहे। बांगलादेश सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे। हा टप्पा म्हणजे फक्त एक व्यक्तीविरोधात ट्रायल किंवा एका पक्षाचा निषेध नाही, हा संपूर्ण देशाच्या लोकशाही, न्यायव्यवस्था आणि भवितव्याच्या घडामोडींचा क्षण आहे। जर तुम्ही या घडामोडींचा खोलवर अभ्यास करत असाल तर हे महत्त्वाचं आहे। आता सध्या सत्य परिस्थिती काय आहे तेही समजून घ्या। आकडेवारी, न्यायालयीन दस्तऐवज आणि स्वतंत्र मीडिया रिपोर्ट्स यांचा आधार घ्या।
मानवाधिकार, नागरिकांचे हक्क, समाजातील विविध स्तरांवरील परिणाम यावरही लक्ष ठेवून राहावं लागेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांततेतून संवाद आणि न्यायासाठी आवाज उठवा, कारण अशा संवेदनशील प्रसंगामध्ये अफवा, ताण, राजकीय आणि सामाजिक विभाजन हे सगळं घातक ठरू शकतं। त्यामुळे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा।